पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माँ आशापुरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बांद्रे पूर्व या ठिकाणी आज जाऊन भेटणार आहोत सौ हेमांगी संतोष गावडे वहिनींना. गावडे वहिनी या बांद्र्यामध्येच राहतात. त्यांचं माहेर कुठलं ते जाणून घेऊया. आपण बघितलं आत्तापर्यंत वेगवेगळे भाग होम मिनिस्टरने सादर केलेले आहेत. प्रत्येक भागात काही ना काहीतरी घडत असतं आणि आता उत्सुकता असणार तुम्हाला की लवकरच काहीतरी नवीन या कार्यक्रमात घडणार आहे. हो, होणार सुनमी त्या घरची असं म्हणत आमच्या घरामध्ये म्हणजे कितीतरी घरांमध्ये आज लगबग सुरू झालेली आहे ताईचं लग्न करण्यासाठी. काही ठिकाणी साखरपुडा झालेला आहे, काही ठिकाणी खरेदी सुरू आहे. पत्रिका नेमक्या कशा छापल्या जातील यासाठी वेगवेगळ्या सूचना येत आहेत. ताईच्या लग्नाला यायचं असं म्हणत भावंड सज्ज झालेली आहेत. अशा घरांमधल्या ताईला आपण बोलतं करणार आहोत, कारण लवकरच ती उंबरठा ओलांडून सासरी जाणार आहे. तेव्हा होणार सुनमी या घरची लग्न ठरलेल्या आमच्या ताईंनी लवकरात लवकर SMS करा, कारण लवकरच आमची ताई आता होणार आहे वहिनी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि आजच्या भागामध्ये भेटूया गावडे कुटुंबाला. आमचं लव्ह स्टार्ट झालं. लव्ह स्टार्ट झालं. आता मी माझ्या आत्यांच्या मुलींना मिस करते. अरे बापरे, असं बोलल्या या काय वहिनी, हे काय पद्धत आहे? त्यांनी वाचवण्यासाठी केलं ना असं. कुठे बांधकाम चालू आहे? रेक्लेमेशनला. ते तुमचं लग्न झाल्यावर बांधकामाला काढलं का ते? की 5 वर्ष बरोबर बसली आणि आताच बरोबर तक्रार करते. लग्नानंतर घसरायला होतं. काय खोटं बोलताय तुम्ही? शक्यच नाही. लव्ह मॅरेज असेल तर काय असं करता वहिनी? सगळ्यांची बोललं पाहिजे ना. हा, ते कळलेलं तेव्हाच खेकड्याला म्हणून त्यांनी. धन्यवाद. घ्या उखाणा पाठ केलेला. चांदीचा ग्लास सागराने घासला, संतोष नावाचं नाव घेताना चंद्र सूर्य हसला. कधी त्या ओळख करून द्या सगळ्यांना. हे माझे मम्मी. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे डॅडी. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे दीर. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या मैत्रिणी. माझ्या 2 वहिनी. नमस्कार. चैताली माय फ्रेंड न्यू. आमच्या मावशी आणि आमच्या आशापुराच्या सगळे फॅमिली. नमस्कार सगळ्यांना. जसे इथे तसे तिथे पण आहेत. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पा. पैठणी आहे महाराष्ट्राची शान, आज मी जिंकणार हा पैठणीचा मान. गांधीजी म्हणाले चले जाव, माझे दीर गेले पळून, विजयरावांचे नाव घेते सर्वांनी पहा येथे वळून. हेमा सांभाळून आजची पैठणी आम्ही जिंकणार. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर जुहू. जुहूला कुठे? जुहू कोलीवाडा. कोण कोण असतं माहेरी? माझ्या माहेरी म्हणजे मम्मी डॅडी, माझे भाऊ, माझ्या आत्याच्या मुली, आत्या, आजी, आजोबा जस्ट ऑफ झालेत, काका आहेत माझे. हे तुमचं सगळं परिवार आहे. तुम्ही एवढ्या का घाबरलायत आता? घाबरू नका ना. हा, बिनधास्त बोला, टेन्शन घेऊ नका. हा, मिस्टरांना बोलवू का? मी धीर येईल तुम्हाला. बोलवा त्याला. हो या. नमस्ते. नमस्कार. तुमचा आवाज का कमी झाला? असाच. कुठे भेटले हे? फ्रेंडशिपच्या थ्रू आम्हाला भेटले. कुठे? जे मैत्रिणीसोबत तिच्या बॉयफ्रेंडला आम्ही भेटायला माझ्या
माझ्या रिझनमुळे ती निघायची घरातून की मी हेमांगीसोबत फिरायला चालले किंवा शॉपिंगला चालले. तसं करून हे यांना आम्ही दोघांना भेटवायचो. म्हणजे ह्यांचे मित्र आणि माझी मैत्रीण हे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स होते. ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स होते. आणि हे इथून त्यांच्या रिझनने निघायचे आणि ती माझ्या रिझनने निघायचे. काय खरं काय झालंय मला सांगा ना. म्हणजे हिची मैत्रीण आणि माझा मित्र गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. तर हिच्या मैत्रिणीला बाहेर भेटायचं नाही. तर ती हिचं नाव घेऊन हिच्याबरोबर मी बाहेर जाते फिरायला. असं आता शॉपिंगला चालले आणि ती त्याला भेटायला जायचे. मग तो एकटा जायचा म्हणून तो मला घेऊन जायचा सांगते. बरोबर. हा बरोबर. पाहिजे कोणतरी आधाराला पाहिजे. मग पुढे हिला मी जूरमध्ये सांताक्रूज स्टेशनला बघितलं. लांबूनच बघितलं आम्ही. आणि हिने केसाला सगळं लाल लाल कलर लावून ठेवले होते. मी मित्राला बोललं की यंग की एवढी ओल्ड दिसते, मैत्रीण आहे की खून आहे. मग नंतर पुढे जाऊन बघितलं की ही यंग होती. मग पुढे काय झालं? नंतर मग ओळख झाली. मग नेहमी असंच आम्ही हमेशा भेटत राहायचो त्या दोघांना भेटवायसाठी. ते भेटायचे ते दोघं आणि साईडला तुम्ही दोघे जायचं, आम्ही भेटायचे. साईडला बसायचो. मग आम्ही असंच भेटा आमचंही झालं. काय झालं? आमचंही लव्ह स्टार्ट झालं. लव्ह स्टार्ट झालं जुहू रोड वरती? रेक्लेमेशनला, सॉरी दादरला झालं. दादरला? हो दादर. जुहू एकदम स्टार्टच झालं. लव्ह स्टार्ट झालं. हो तिथे. क्या बात आहे. आणि मग कोणी प्रपोज केलं? मी प्रपोज केलं यांना. बरं आता मला सांगा, ज्या मित्र मैत्रिणींना भेटवायला तुम्ही जात होता हो त्यांचं लग्न झालं का? नाही, त्यांचं नाही झालं. त्यांचं पुढे ब्रेकऑफ झालं. ब्रेकऑफ झाला आणि तुमचं मात्र सुरू झालं. अरे काय फायदा आहे हा. पण कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप चांगला आहे. बरं रेक्लेमेशनला फिरायला जायचं? हो. काय झालं होतं किस्सा सांगा ना. काहीतरी घडलं असेल. माझे फ्रेंड्स आणि ते दोघं साईडला बसलेले. आम्ही जस्ट असं साईडला गप्पा मारत बसलेलो. पण जस्ट म्हणजे मम्मीने मला परमिशन दिलीच होती की तू लव्ह मॅरेज कर. असं सांगितलं होतं? त्यांचंही लव्ह मॅरेजच आहे. तर ते बोले कर पण चांगला मुलगा कर एखादा, की तुला सगळं त्याच्यानंतर बघायचंय. ठीक आहे. मग ह्यांना तसं भेटतच होती नेहमी, बघायची की व्यवस्थित आहे, छान आहेत, काही वेशन्स नाही आहेत. त्याच्यामुळे मग एकदाच मीच प्रपोज केलं की मीन्स लग्न वगैरे करणार का. मी सगळं त्यांना सांगितलं. ते हो म्हटलं. हो म्हटले? हो. का हो लगेच हो म्हणाला? तिला ओळखत होतो मी, पण ओळखायला लागलो होतो. चांगला स्वभाव होता. मग म्हणून मी पण हो म्हटलं. लगेच हो म्हटलं. हा. बरं वहिनी, आत्ता कोणाला मिस करताय? कोणाची आठवण येते तुम्हाला? आता मी माझ्या आत्यांच्या मुलींना मिस करते. कधी झालं लग्न? 24 डिसेंबर. म्हणजे आता नवीन जस्ट आहे? नवीन. नवीनच आहे ना. 3 महिने झाले. किती? 2 महिने, 2.5 महिने. 2.5 महिने झाले. मग माहेरी किती वेळा गेलात? 2-3 वेळा. 2-3 वेळाच गेलात? मग रेक्लेमेशनला किती वेळा गेलात? ते 5 वर्षात माहिती नाही किती वेळा गेलो. हो, पण आता गेलात की नाही लग्नानंतर? नाही, लग्नानंतर नाही अजून. का हो? आता बांधकाम चालू आहे ना. बांधकाम चालू आहे. कुठे बांधकाम चालू आहे? रेक्लेमेशनला. रेक्लेमेशनला? हे तुमचं लग्न झाल्याबरोबर बांधकामाला काढलं का ते? हो. नाही, 2 वर्ष आधीच काढलं होतं कामाला. पण तुम्ही ठरवलं होतं की ह्या लग्न करणार तर यांच्या बरोबर? हो. हा. काय हो? हो. एवढं प्रेम घट्ट होतं तुमचं. बरं ते मित्र आणि मैत्रीण आले होते का तुमच्या लग्नाला? मैत्रीण आली होती. मित्र नव्हता आला? अरे 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 काय हे. मग पिक्चर वगैरे बघितला की नाही दोघांनी? पाहिलं. भरपूर खूप पाहिलं. खूप बघितला. पहिला कुठला बघितला? पहिला गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. वा वा वा. बरं मला सांगा, तुमच्या लग्नाची बातमी घरी कळल्यावर गल्लीत गोंधळ झाला की नाही? नाही झाला. मग घरी कधी सांगितलं तुम्ही? घरी म्हणजे माझ्या मित्राचं लग्न होतं, त्याची सत्यनारायणची पूजा होती. तर पूजेमध्ये हिला इन्व्हाइट केलं होतं मित्रांनी. तर ही आली होती आणि हिला आतमध्ये मित्र घेऊन गेला आतमध्ये. आणि माझ्या आईला मित्राने कानामध्ये सांगितलं की ही तुमची होणारी सून आहे. मग मला आईने बोलवलं आणि विचारलं का हीच आहे काय? म्हणलं हो हीच आहे. मग उद्या घरी घेऊन ये बोलली आई. त्यावेळेस नंतर दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेली. त्यावेळेस ओळख केली. आणि तुमच्या घरी कळल्यावर? माझ्या घरी परमिशन होती माझ्यासाठी की तू लव्ह मॅरेज कर, पण एवढाच की चांगला मुलगा कर. तसं मला चांगलं भेटलं. चांगला मिळाला? हो, चांगला भेटला. कशावरून चांगला आहे? वेशन्स नाही आहेत, असं काही भांडणं नाही, सगळं समजून घेतात. समजून घेतात तुम्हाला? तेवढंच की थोडं जिद्द आहेत. जिद्दी आहेत? हो. आणि यांचा स्वभाव कसा आहे? हे पण जिद्दी आहे, पण ऐकत नाही कधी कधी. हो. हा का? हे ना आता नंतर करूया बोलले की नाही आत्ताच करायचं बोलते. हो, म्हणून लग्न झालं. नाही नंतर करूया मध्ये राहिला असतात तुम्ही मित्राबरोबर. नसतं राहिलं.
बरं चौपाटीला जायचं दादा चौपाटी. काय झालं होतं तिकडे? म्हणजे मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड आम्ही सोबत गेलो होतो सिद्धिविनायकला. सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन मग आम्ही दादा चौपाटीला गेलो होतो. तर दादा चौपाटीवरनं जाताना तिकडे दगडं होती. तर ही दगडाने हिलवालीच्या बूट सँडल काढली होती आणि दगडावरनं जाताना ही पडत होती. मी हिला असं हाताला पकडलं आणि म्हणजे पकडून ठेवलं नाही. आणि नंतर गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी फोन केला, म्हणलं की तुम्हाला हात का लावलास? म्हणलं तू पडत होतेस म्हणून. मी पडत होते म्हणून वाचला, नंतर कानाखाली खाली असते. अरे बापरे, असं बोलले या? काय हो हे काय पद्धत आहे? त्यांनी वाचवण्यासाठी केलं ना असं? हा वहिनी तुमच्या डोळे खूप दाटून येत आहेत, सतत डोळ्यात पाणी येत आहे, खूप रडावं असं वाटतंय. असं का होतंय? हळदी म्हणायची आहे, जरा काय बोलले की लगेच रडायला लागते ती. हो चुकलं माझं, फार बोललो का मी? मला वाटलं मी ते रेक्लेमेशन विचारण्यावर रडवायला येतं की काय. नाही ना? नक्की गाणं मला येत नाही? काही हरकत नाही. पुढच्या 8 वस्तू इकडे येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का ते आपण बघूया. 8 वस्तू आहेत, 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. तुम्ही ते टॅग ठेवलेले आहेत, त्यापैकी एका टॅगवर कुठल्या तरी 1 रुपया लिहिलेला आहे. तो मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. आणि तुम्ही मोठ्याने बोला, तुम्ही घाबरू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, काय करू मी नाचू द्यायची, काय करू म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल. कारण तुम्ही बोला, तुम्ही जितक्या कमी बोलणार ना तितकं कार्यक्रम बघताना तुम्हाला वाटणार अरे रे मी बोलायला पाहिजे होते. ते कसे हसतायत, हो ना? फार टेन्शन घेतलंय. बघूया आता. वेळ सुरू आहे. मी बघू का? हा बघा ना, काही हरकत नाही. न घाबरता जे कराल 100 रुपये. 100 रुपये घ्या. ती गाणी ऐकायची आहेत ना तुम्हाला? घ्या. चला, 1 संधी. आता अजून 3 संधी शिल्लक आहेत. 500. कुठलं काय घेतलं होतं? वॉच. घड्याळ. बर, आता आणखी 2 संधी आहेत. 1 रुपया. अभिनंदन. आणि आता काय पाहिजे ती, कुठली पाहिजे ती वस्तू घेऊ शकतो. 20 रुपये. 621 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बरं, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला जर एक तक्रार करायला सांगितली वहिनींबद्दल तर कुठली करा? बाईक चालवताना ही बोलत असं इकडे नका बघू, तिकडे नका, असत नका चालू, तसं नका चालू, समोर बघून चाला, ब्रेक मारा, अशीच बोलत असते. तुमचं ट्रेनिंग सेंटर आहे का? वहिनी काय आहे असं? नाही, एकदा बाईकवरून पडली होती, त्याच्यामुळे मी त्यांना सांगते. कधी पडलं होतं? आता जस्ट गेल्या महिन्यातच. ह्यानी पाडलं होतं? हो. काय हो? ते रस्त्यावर पाणी होतं आणि समोरून बाईक वाला, मी ब्रेक मारल्यावरती टायर स्लिप झालं आणि पडलो आम्ही. अरे बापरे, म्हणून सांगता तुम्ही त्यांना की 5 वर्ष बरोबर बसली आणि आताच बरोबर तक्रार करते. लग्नानंतर घसरायला होतं असं म्हणून घसरली. लहानपणी काय समुद्रावर गेला होता, काय केलं होतं? लहानपणी गेले होते, माझ्या भावाचं फिशचा बिझनेस आहे, हे स्वतःचीच बोट आहे, त्याच्यामुळे मी असे जस्ट फिश पकडावी म्हणून गेले होते. आणि जसं असं फिशच्या त्या जाळ्यामध्ये फिश काढता काढता त्यात खेकडा होता, ते खेकड्याने माझ्या हाताला चावला, त्याच्या सॉलिड बोंबा झालेल्या. सगळे बोलतात आपलं फिशचाच बिझनेस आहे, तू काय एवढं हे करतेस. तू माझ्या बोटाला लागले, रक्त गेले. त्याच्यानंतर काय अजूनपर्यंत मी कधी समुद्रावर गेली नाहीये. खेकडा तरी बघितला की नाही? ते बघितलं. बरं, आता आरोप कोण करणार? सासूबाई. बोलणं कमी आहे, जास्त नाही. व्यवस्थित बोलावं, कुणाबरोबर बाजूबाजूवाल्यांना बोलावं, हे करावं, काही तिचे व्यवस्थित नाही. कमी बोलतात. आली कलेज कमीपणा. तर काम करायचं उच्च भारी आहे. काम खूप, काम बोलायला कमी. कुणाच्या घरी नको जायला, काय नको, आपली घरी येणार की आपली बॅग टाकली की नाही किचन कडे जेवणाला पण बरं आहे ना हो. म्हणलं अगं चहा पाणी पी, बस, नंतर जाणारच आहे. घासलं घे, जेवण काय करायचंच आहे आपल्याला. बरोबर. बोलत नाही. काय आरोप मान्य आहे? मान्य आहे, पण तशी ती कामावर जाताना मलाच येताना सांगत असते, सगळं बडबड करत असते. कामावर हे केलं मी, कामावर ते केलं. म्हणजे बोलणं सगळं बाहेर त्यांच्यासोबत बोलते, माझ्यासोबत, बाकी कोणाशी नाही बोलत. काय असं करता वहिनी? सगळ्यांची बोललं पाहिजे ना. हा, ते कळलेलं तेव्हाच खेकड्याला, म्हणून त्यांनी. अजून कोण? नवऱ्याला अवजाव अजिबात करत नाही. आपण कोण? मी तिची वहिनी. वहिनी.
बरं, काय म्हणणं आहे तुमचा? आरोप मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. आता बोलते सवय होत नाही तर पण सवय झाल्यानंतर बोलत जाय. बरं, आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय करता? हो जाऊ बोलते. तुमचं काय अरेंज मॅरेज? नो मॅरेज. काय खोटं बोलताय तुम्ही? शक्यच नाही. लव्ह मॅरेज असेल नो तर. मॅरेजच आहे. आणि तरी अरे तुरे करता नाही, अहो जाऊ करते. का? आमच्या सासूबाईने पहिल्यापासून सांगून ठेवलंय म्हणून. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? मी ठरली गुजराती. आमचं गुजरातीमध्ये असं म्हणजे नवऱ्याचं नाव घेऊन पण नाही बोलत आणि अहो जाऊ पण नाही बोलत. डायरेक्ट जे काय बोलायचं असतं ते पण आता मराठी कल्चरमध्ये येऊन थोडा वेळ लागेल मला, पण बोलेन. बोलेन जरा वेळ लागेल. बरोबर आहे. 2 महिने नाही झाले तर तुम्ही ना सुरुवातीपासून सवय लावायला पाहिजे ना. पुढचा आरोप? मी शेजारी राहते तिची वहिनी. ती आमच्याकडे कधीच येत नाही. ऑफिस आहे की ऑफिस आणि घर आहे की घर, त्याच्याशिवाय ती येतच नाही. लग्नाआधी कधी आली तर वहिनी म्हणून हाक मारायला यायची. आता तर दिसतच नाही, ती येतच नाही. मान्य आरोप? पण लेट होतं ना कामावरून. ती 8 वाजता येणार, जेवण बनवणार की बाहेर जाऊन बसणार. हो काय बाबा बाजू. तरी पण शेजारी एवढ्या वहिनी आहेत त्याच्यामुळे तिने यायला पाहिजे ना आमच्याकडे. करेक्ट आहे, यायला पाहिजे. मग शेजार पण वाटणार कसं? नाहीतर काय. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफच आहे. बरं, हा तर लवकर. रविवार आणि सुट्टी कधी असते? मंडे. मंडेला सुट्टी. हो. सकाळी उठायचं आणि जाऊन त्यांच्याकडे चालेल 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 चालेल. बरं, आणखी? मी याच बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरवर राहते. जेव्हा यांचं अफेअर होता तेव्हा ही नेहमी घरी यायची. जेव्हा इथे येऊन जायची तेव्हा म्हणजे 100% वरती यायची. पण आता लग्न झाल्यापासून तिने तोंडही दाखवलं नाही. मकर संक्रांतीला लाडू घेऊन आली, ते फर्स्ट अँड शेवट. त्यानंतर ती आलीच नाही आहे घरी. काम करायचं कशाला जायचं? हो, असंच काहीतरी आहे. आपल्याला कशाला जायचं? आणि कॉल वगैरे करायचे, आता अजिबात नाही. बघितलं, सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे म्हणून. हां, बरं, आता सांगा, 2 महिने झालेत लग्नाला, 2-3 महिने झालेत. काय स्वभावातले चांगले गुण आहेत सासूबाई? सासूबाईंचं सगळं व्यवस्थित आहे. जेवण व्यवस्थित बनवते. जेवण चांगलं करते. यांना फक्त जेवणातच आहे. काय नाही, आणि व्यवस्थित आहे सगळं. काय हो? फार प्रेमळ आहे ती. स्वभावाला खूप छान आहे. शांत आहे पण मोजकत बोलते, पण छान बोलते. हो ना? आवडतं. तुमचं काय म्हणणं आहे आता? सगळ्यांसोबत बोलणार, थोडं जास्त बोलणार एक्स्ट्रा, पण नंतर थांबवू नका मला. सगळ्यांकडे येणार जाणार वेळ भेटल्यावर. वेळ मिळाला तर. कळलं का? आणि आणि एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला कराल? ह्यांना सगळ्यांना आता ह्यांना अहो जाहो मध्ये बोलणार. अरे वा, तुम्हाला अहो जाहो मध्ये बोलणार. हा, म्हणजे मोटरसायकलवर बसल्यावर सांगणार अहो आता ब्रेक मारा, अहो आता उतरा. ते कमी करणार आहे. तेही कमी करणार. तेही कमी करणार. बरोबर, नका नको वहिनी, आहेत तशाच राहा, हसत राहा. लग्नाला किती 2-3च महिने झालेत ना. झी मराठीकडून हा आहे तुमच्यासाठी. थँक्यू. चिठ्ठी घ्या, बघूया कोणाचं नाव जाहीर करताय. उषा शिंदे. नाव सांगा. उषा मधुकर शिंदे. कुठे राहता? आशापुरामध्ये. आशापुरामध्ये. आणि माहेर कुठलं? बीड जिल्ह्यामध्ये, लातूर. आता घरातलं कोण आहे तुमच्या? कोणच नाही. कोणच नाही. मी कोण? आम्ही सगळे आहोत ना, तुम्ही काय काळजी करता? हे काय सर्वच आहेत ना. हो ना. आम्ही सगळे शुभेच्छा देतो तुम्हाला टाळ्यावर. समोर 5 लगोरी रचलेले आहेत, 20-20 संधी आणि मधोमध एक चौकोन आखलेला आहे. चेंडूच्या सहाय्याने त्या रिंग उडवायच्या आणि त्या जाऊन चौकोनात थांबल्या पाहिजेत. 20 संधीमध्ये सगळ्यात जास्त रिंग या दोघींपैकी ज्या कोणी त्या चौकोनामध्ये गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा. खेळा. 1 जोरात. आतापर्यंत 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ही गुणसंख्या या वहिनींची. खेळा. 1 गुणसंख्या 4. आणखी 10 संधी आहेत, बघूया काय होणार. खेळा.
12 13 15 गुणसंख्या 15 टाळ्या वाजवा सगळ्यांनी शुभेच्छा द्या 6 7 अभिनंदन अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन उपविजेत्या ठरल्या गावडे वहिनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं अभिनंदन बरं वहिनी ही भेटवस्तू घरी द्यायची हा अभिनंदन आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन आशापुरा सोसायटीमध्ये या वहिनींच्या घरी गेलो आणि रस्ता क्रॉस करून पलीकडेच असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीमध्ये हा खेळ रंगला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार